नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य मागासवर्गाचा अहवाल राज्य सरकारकडे आता सुपूर्द करण्यात आलेला आहे. या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचं दिसून आलेलं आहे आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. सरकारच्या अहवालानंतर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास कसा काय होईल असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच जर वेगळं आरक्षण दिलं जाणार आहे तर मग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं तात्काळ थांबवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. छगन भुजबळ अशी मागणी करताना म्हणाले की जर मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाणार असेल तर आता कुणबी दाखले देणं थांबवा, कारण अनेक ठिकाणी खोटे दाखले दिले जात असल्याचं आढळून आलंय. ज्यांना बोगस दाखले मिळाले असतील त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणातही स्थान मिळणार नाही आणि दाखले खोटे असल्यामुळे ओबीसी प्रवर्गातून देखील आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे खोट्या नोंदी असलेल्यांचं नुकसानच होईल. त्यामुळे कुणबी दाखले देणं तात्काळ थांबवावं अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण 2-4 महिन्यात जे खोटे दाखले दिले आहेत त्यांनाही मराठा समाजाच्या वेगळ्या आरक्षणात टाकावं. ओबीसी समाजाच्या 374 जातींना 17% आरक्षण आहे. त्यात जर मराठा समाजाचाही समावेश केला तर ओबीसींवरती अन्याय होईल असं छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ म्हणाले पुढे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं आम्ही पूर्वीपासून सांगत होतो. पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रयत्न झाला, परंतु ते न्यायालयात टिकू शकलं नाही. राज्य मागासवर्गाचा अहवाल अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही, पण मुख्यमंत्री म्हणाले की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे, परंतु आधीच्या आयोगांनी ही बाब नाकारली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयातही हा युक्तिवाद टिकू शकला नव्हता. त्यामुळे पुढे जाऊन जे होणार आहे त्याची आम्हाला भीती वाटते, कारण पुन्हा मराठा समाजाला न्यायालयानं नकार दिल्यास त्यांना ओबीसीमध्ये टाकण्याचा घाट हा पुन्हा घातला जाईल. पुन्हा मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता पसरेल. त्यासाठी कोणत्याही नेत्याची आवश्यकता लागणार नाही. आजच सगळे सोयरेच्या विरोधामध्ये लाखो हरकती ओबीसी समाजाकडून दिल्या गेल्यात. याचा अर्थच ओबीसी जागृत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला घातलं जाणार नाही याची खात्री सरकारकडून मिळाली पाहिजे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्याचा निर्णय झाल्यानंतरही मनोज जरांगे उपोषण थांबवण्यास तयार नाहीत. यावर प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की जरांगेंना किती समजतं हे मला माहीत नाही. आयोग म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, अधिसूचना म्हणजे काय याची त्यांना समज नसल्यामुळे मी त्यांना काहीही सल्ला देणार नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पुढे नक्की काय होतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तरी 20 फेब्रुवारी रोजी खास यासाठी अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या मार्गी लागतील आणि तेव्हाच काय ते स्पष्ट होईल असं वाटतंय. तर मित्रांनो, यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.